नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळी स्पेशल चकलीची भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत. चकलीची भाजणी व्यवस्थित झाली तर आपली चकली व्यवस्थित येते. किती प्रमाणात किती घेतलं पाहिजे ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मी वाटीचं प्रमाण सांगणार आहे इथे मी आपला रेशनचा तांदूळ 4 वाट्या घेतला आहे आणि चणा डाळ 2 वाट्या. ही चकलीची भाजणी 2 किलोच्या प्रमाणामध्ये बरोबर होते. 2 वाट्या चणा डाळ. आता आपल्याला उडद डाळ घ्यायची, ती मी अर्धी वाटी घेतली. मूग डाळ बी अर्धी वाटी घेतली. 1 फुल वाटी भरून पोहे घेतले आपले खायचे. पोह्यांचे 4 चम्मच इथं साबुदाणा घेतलाय मी. धने पण मी अर्धी वाटी घेतले इथे. 2 चम्मच बडीशेप, 2 चम्मच जिरे आणि 2 चम्मच ओवा. आता जाड तव्याची कढई तापत ठेवायची, गरम करायची. त्याच्यामध्ये तांदूळ चांगले आपल्याला भाजून घ्यायचे खरपूस. एक ओला कपडा केला होता आणि त्याने सर्व मी धान्य पुसून घेतले. धुवून नाही घेतले, पुसून घेतलेले मी चांगले सर्व धान्य. तांदूळ असे मस्त भाजून घ्यायचे. ह्या प्रमाणात जर तुम्ही चकली बनवली तर तुमची चकली 2 किलोच्या प्रमाणात व्यवस्थित होते. तांदूळ आपले चांगले असे भाजले गेलेले. आता चणा डाळ भाजून घेऊ. मस्त खरपूस चणा डाळ भाजून घ्यायची. कॉटनच्या कपड्यावरती सर्व थंड करायला टाकायचं, नाही तर हवेमध्ये थंड करायचं. चांगली अशी चणा डाळ भाजून घ्यायची. चणा डाळ टाकल्यावरती चकली खूप छान लागते खरपूस. नंतर आता उडद डाळ भाजून घेऊ आपण. उडदाच्या डाळीमध्ये असा चिकटपणा असतो, त्यामुळे चकली खूप छान खरपूस लागते. मस्त अशी उडदाची डाळ भाजून घ्यायची. लगेच कलर बदलतो डाळीचा. मस्त अशी भाजून झाल्यावरती आता मुगाची डाळ भाजून घ्यायची. मुगाची डाळ बी अशी मस्त भाजून घ्यायची. मुगाच्या डाळीने बी चकली खूप छान लागते. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा. अशाच नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन. मस्त अशी मुगाची डाळ आपली भाजून झालेली आहे. आता पोहे भाजून घ्यायचे. पोह्यांनी पण खूप छान लागते चकली. पोह्यांचा कलर बी लगेच चेंज होतो. मस्त असे कडक दिसायला लागते आपले पोहे. कडक दिसतात, फुलले जातात असे पोहे भाजून घेतल्यावरती. आता साबुदाणा भाजून घेऊ. आता मस्त साबुदाणा पण असा भाजल्यावरती फुगला जातो. मस्त लागते चकली साबुदाण्याने पण. साबुदाणा आपला भाजला गेलेला आहे. आता आपण धन भाजून घेऊ. धन बी असे कमी गॅस करायचा, मग भाजायचे. मस्त असे भाजून घ्यायचे. ते असे पटकन भाजले जातात धन. त्यांचा बी कलर लगेच चेंज होतो. मस्त असे भाजून घ्यायचे धन. आता आपला बडीशेप पण ते भाजून घेऊ. बडीशेप भाजायची पहिल्यांदा. नंतर जिरे भाजून घ्यायचे. मस्त असे भाजून घ्यायचे सर्व. जिरे टाकायचे. नंतर ओवा भाजून घ्यायचा. ओवा शेवट टाकायचा, तो बारीक असतो. मस्त असं तिन्ही पण भाजून घ्यायचे. चव येते बडीशेपनी, ओव्यानी, जिऱ्यानी. चकलीला खूप छान चव येते. मस्त असे भाजून घ्यायचे सर्व. झाले आता इथे भाजून आपले सर्व भाजून झालेले. आता इथे मस्त थंड करून गिरणीमधून दळून आणायचे.
घ्यायचे एकदम बारीक. तुम्ही या प्रमाणात जर सर्व घेतलं ना, तुमची ही चकली खूप छान होईल. हे सर्व आता गिरणीमधून दळून आणायचं. हे बघा मी दळून आणलं एकदम बारीक पिठावाने. आपलं गव्हाचं पीठ कसं असतं त्या प्रमाणात मी सर्व पीठ दळून आणलं इथे. मस्त अशी चकलीची भाजणी तयार झालेली आहे आपली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. किती छान दिसते बघा बरं भाजणी. एकदम सर्व प्रमाण सांगितलं आहे मी तुम्हाला. धन्यवाद.